नित्य स्वामी दर्शन 7 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला मी अगदी मनापासून सांगतो की आपण आपले ज्ञात मर्त्य अस्तित्व विसरून स्वामी समर्थांच्या नामात पूर्णपणे बुडून जायला हवे. स्वामींना आपण पूर्णाशाने शरण गेल्याची नाम ही सर्वोत्तम खूण आहे. एक लक्षात घ्या की माणसाने एकदा का स्वामीप्रती पूर्ण शरणागती स्वीकारली की स्वामींशिवाय आपला दुसरा कोणीही प्राणप्रिय सखा नाही ही सुखद जाणीव होते. या शरणवृत्तीमुळे महत्त्वाचे काय घडते तर मीपणाचे अहंकारी अस्तित्व पूर्णपणे पुसले जाते. मी या विशिष्ट कर्माचा कर्ता आहे ह्या जाणीव विश्वातून आपण मुक्त होतो. मनातला अहंकारी दाट काळोख संपतो. स्वामींच्या अस्तित्वाचा लख्ख उजेड आपल्या भोवती पडतो. स्वामींच्या चंद्रशीतल उजेडात प्रत्येक भक्त प्रसन्न होतो. मानवी आयुष्यातला शाश्वत आनंद फक्त तेवढाच आहे, कारण स्वामींच्या अस्तित्वाचा आनंद आत्म्याला झालेला असतो. याचा अर्थ स्वामींच्या अस्तित्वाचा आनंद आत्म्याचा आहे, तो देहाचा नाही हे आपल्याला कळणे आवश्यक आहे. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही फक्त स्वामींचे नामस्मरण करा. नामस्मरणासारखा दुसरा पुण्यदायी कल्याण करणारा मार्ग नाही. त्यासाठी काहीही कष्ट पडत नाहीत. नाम हे कुणावरही अवलंबून नाही. मन शुद्ध करून अंतःकरणापासून स्वामींचे नाम आपण घेतले तर स्वामी समर्थ आपले कल्याण केल्याशिवाय राहणार नाहीत. या दृढ विश्वासाने नाम घ्या. ह्यातच मानवी जन्माचे हित साठलेले आहे. एक कायम लक्षात ठेवा की स्वामी समर्थांचे नाम हे त्यांचे सच्चिदानंद स्वरूप अस्तित्व आहे. स्वामींच्या या सच्चिदानंद स्वरूपाला आपण नामस्मरणातून जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याचे कारण असे की हे स्वामीनाम आपल्या आध्यात्मिक शाश्वत प्रगतीचा मार्ग निश्चित मोकळा करून देते. स्वामींपुढे आपण जे निरांजन लावतो त्या निरांजनात ज्योत अखंडपणे शांत स्वरूपात तेवत राहावी असे वाटत असेल तर त्या नंदादीपात सतत तेल घालावे लागते. काजळी धरणार नाही याची काळजी घ्यावी लागते. तसा स्वामी नामाचा हा शांत शीतल नंदादीप अखंड नामस्मरणानेच अष्टप्रहर तेवत राहतो. नाम हे तेल आहे, तेवढे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे झाले. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, नाम हे व्यापक आहे एवढेच लक्षात ठेवून नामस्मरणात दंग राहा. स्वामींचे सच्चिदानंद स्वरूप तुम्ही नामस्मरणातूनच प्रत्यक्ष अनुभवाल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव